ओवरीपाड्याची आई राजलक्ष्मी और द्वारिका माई प्रतिष्ठान के सहयोग से एक भव्य और दिव्य आगमन समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर ओवरीपाड्याची आई राजलक्ष्मी प्रतिष्ठान के अध्यक्ष हर्षद प्रकाश कारकर एवं दीक्षा हर्षद कारकर मुख्य रूप से उपस्थित रहे। आगमन का दृश्य अत्यंत मनमोहक और भव्य था। चारों ओर श्रद्धा और भक्ति का माहौल दिखाई दे रहा था। मां राजलक्ष्मी के स्वागत में बड़ी संख्या में भक्तगण उपस्थित हुए। ढोल नगाड़ों की गूंज, पटाखों की आतिशबाजी और जयकारों से पूरा वातावरण भक्तिमय बन गया। आगमन के दौरान श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ी और सबने माता रानी के चरणों में नतमस्तक होकर आशीर्वाद प्राप्त किया। आयोजन समिति ने सभी भक्तों के लिए सुचारू व्यवस्था की थी। विशेष आकर्षण ये रहा कि माता राजलक्ष्मी 10 दिनों तक अपने भक्तों के बीच विराजमान रहेंगी और प्रतिदिन अलग अलग धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। हर्षद प्रकाश कारकर और दीक्षा हर्षद कारकर ने कहा कि यह केवल एक धार्मिक आयोजन नहीं, बल्कि समाज को जोड़ने का एक माध्यम भी है। इस अवसर पर उन्होंने श्रद्धालुओं का आभार व्यक्त किया और सभी को माताजी के दर्शन करने के लिए आमंत्रित किया। ओवरीपाड्याची आई द्वारकामाई प्रतिष्ठान आयोजित नवसाला पावणारी ओवरीपाड्याची आई तिचा आज आगमन सोहळा पार पडला आहे आणि या द्वारकामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नगरसेवक श्री हर्षद प्रकाश कारकर असेल, अनिकेत मोरे असेल किंवा किशोर चौधरी असेल, या सगळ्यांच्या मेहनतीने आणि या मंडळातल्या सगळ्या पोरांच्या मेहनतीने अतिशय सुंदर आणि थाटामाटात हा आगमन इकडे होत आहे आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतोय की आमची आई राजलक्ष्मी जी आली आहे ती भरभराट घेऊन आलेली आहे, लोकांचे स्वप्न पूर्ण करणारी आहे आणि तिच्या आगमनाने आमच्या ओवरीपाड्यावर जो काही संकट आलेला तो पण त्या ठिकाणी कमी झालेला आहे आणि येणाऱ्या काळात जाता जाता ते हा ओवरीपाड्यातला पाण्याचं संकट देखील घेऊन जाईल ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आणि खरंच सगळ्यांच्या मनामध्ये उल्हास निर्माण करणारी आमची आई राजलक्ष्मी आहे आणि तुम्ही महिलांचा देखील त्या ठिकाणी उल्हास बघितला असेल की प्रत्येक महिला या आईच्या राजलक्ष्मीच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी तत्पर आहे। म्हणून मी देखील हीच प्रार्थना करते आई राजलक्ष्मीकडे की सगळ्यांचे दुःख हरो आणि उत्तरोत्तर प्रगती करो। द्वारकामाई प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सव 2025 ओवरीपाड्याची आई राजलक्ष्मी हा नवरात्रोत्सव आम्ही गेल्या 11 वर्षापासून साजरे करतो। यावर्षी आमचं 11वं वर्ष आहे। तर सगळ्या आमच्या सदस्य सभासद सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो। आमचे आधारस्तंभ स्वर्गीय प्रकाश कारकर यांनी या उत्सवाची सुरुवात करून दिली होती आणि त्यांची परंपरा आम्ही पुढे नेत आहेत आणि आमची ओवरीपाड्याची आई राजलक्ष्मी सर्वांना आनंदी ठेवो आणि सगळ्यांचं आरोग्य एकदम व्यवस्थित ठेवो हीच मी आईचरणी प्रार्थना करतो।